मी तोच घेऊन पुढे जातो, म्हणजे मला आणखी जाताना मला वसंत मोरेंकडे सुद्धा जायचं, पण मी आता जातोय अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूतजी, ह्याच्यात एक वेगळाच कंगोरा असा आहे की शिंदेची अशी काही अडचण होत असताना कोणा आमदाराच्या काय मारहाणीचं समोर येतंय, कोणा आमदाराचा काहीतरी वेगळाच व्हिडिओ पुढे येतोय, आणि आणखी जे काही वादविवाद चर्चा असतील, दिल्लीला कशासाठी गेलेत वगैरे, हे करत असताना भाजप मात्र, अशी चर्चा आहे विधिमंडळाच्या पत्रकारांमध्ये पण असेल, बाहेर सुद्धा आहे, की भाजपसाठी हे फार सोयीचं आहे. भाजप याची छान मजा घेते, आनंद घेतोय, कारण अडचण कोणाची होते? शिंदेची. लहान कोण वाटतात? शिंदेचा पक्ष. कुणाची निगोशिएशन पॉवर कमी होणार आहे येत्या निवडणुकांच्या तोंडावर? शिंदेच्या शिवसेनेची. तेव्हा भाजप या सगळ्या घटनांकडे बघतं कसं? भारतीय जनता पक्ष या घटनांकडे कसं बघतं? जशा घटना समोर घडतात तसं बघतं. तर त्याच्यामुळे शिंदेना कमी करणं आणि शिंदे कमी झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष मोठा होणं, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी तुम्ही करतात आणि चालल्यात, त्या आधी मला मुळापासून हास्यास्पद वाटतात. पहिली गोष्ट की एखाद्या महाराष्ट्रासारख्या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जो आधी मुख्यमंत्री राहिलाय, ज्या नेत्याचे महाराष्ट्रामध्ये 50-55 आमदार आहेत, दिल्लीमध्ये 5-7 खासदार आहेत, असा माणूस जर दिल्लीमध्ये गेला तर ती त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते का? आपण ते वारंवार जातात, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अवधूतजी, ते वारंवार जातात, हा मुद्दा आहे. तुम्ही 2024ला सत्तांतर झालं, म्हणजे सत्तांतर म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर शिंदेच्या दिल्ली वाऱ्या किती झाल्या आहे बघा, आणि शिवसेनेच्या इतिहासामध्ये इतके शिवसेनेच्या प्रमुखानं, कोणी प्रमुख नेत्यांनी इतक्या वेळा दिल्ली वाऱ्या केल्यात का? ही चर्चा आहे अवधूतजी. नाही, आता हे वारंवार ह्याचं डेफिनेशन तुम्ही करायचं, त्याच्यावर चर्चा आम्ही करायची आणि जस्टिफिकेशन आम्ही द्यायचं, ह्याची मला पहिली गोष्ट काही गरज वाटत नाही. बरं, ऐकू येतंय माझं? हो, मला येतंय, बोला. ऐकवा आम्हाला, ऐकवा, बोला तुम्ही. दुसरा मुद्दा, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे वगैरे वगैरे होते. मी म्हणतो त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रमोद नवलकर, दत्ताजी दत्ता महाडिक, दत्ता नलावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी असे दिग्गज लोक होते. तर त्याच्यामुळे एखादा काळ झाल्यानंतर तो काळ त्या माणसांबरोबर राहत नाही, दुसरीच नेतृत्व उभं राहतं. त्यामुळे तुमचा हा मुद्दा पण काही मला वाटतं की फार महत्वाचा नाही. आता कोणीतरी उडत इन्कम टॅक्सच्या नोटीसचा उद्देश काढला. 1981ला मी नोकरीला लागलो, 1991ला नोकरी सोडली, 10 वर्षामध्ये. त्यावेळी टीडीएस माझ्या नोकरीतनं कापायचा. 1991ला धंदा चालू केला, 1991 पासून 2025 गेली 34 वर्ष धंदा करतोय. 34 वर्षामध्ये कमीत कमी 17 वेळा माझी स्क्रुटिनी झाली. इट इज अ नॉर्मल थिंग. बरं, नोटिसेस येणं नॉर्मल आहे. इन्कम टॅक्स ज्यांना माहित नाही, इन्कम टॅक्स मधला आय किंवा टी माहित नाहीये, अशी लोक, जी फायनान्शियली ज्यांना काही कळत नाही, अशी लोक इन्कम टॅक्स नोटीस आली, अरे धंदा करताना इन्कम टॅक्स नोटीस येते. अवधूतवाची, हा आरोप सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी नाही केलेला, सत्ताधारीच सांगतायत. शिरसाट म्हणाले की मला नोटीस आली, श्रीकांत शिंदेना नोटीस आली, ज्याच्यावर त्यांनी विधान मागे घेतलं. नोटीस आल्यानंतर त्याच्यावर जाहीरपणे मीडियामध्ये चर्चा करणं हा शुद्ध बावळटपणा आहे. हे फायनान्शियली पत्रकार लोकांचं, ज्याला अभ्यास नाहीये असं म्हणतात. अहो, जरा अभ्यास करा. इन्कम टॅक्सची नोटीस काय कोणाला पण येऊ शकते हो, कोणालाही येऊ शकते. त्याचा काय एवढा बुवा करताय, बागुल बुवा करताय? अवधूतजी, हे तुम्ही प्रतिनिधी म्हणून, पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून मला म्हणताय, अतुल लोंढेंना म्हणताय का शिरसाटांना म्हणताय? कारण नोटीस नोटीस आली, शिरसाट म्हणाले. सरसकट सर्वांना म्हणतोय, इन्कम टॅक्स आपलं काम करतायत. जर नोटीस दिली, त्यांना जर एखाद्या रिटर्न मध्ये काही वाटलं, आणि आता सगळं डिजिटल चाललेलं आहे, याच्यामध्ये त्यांना वाटलं की हा असा प्रश्न आहे, तर पॉइंटेड प्रश्न विचारतात, त्याला उत्तर द्यायचं. मी विचारतो, मी येतो, अतुलजी पण येतो तुमच्याकडे. मला वसंत मोरेंकडे जावं लागेल, क्रम फॉलो. कसल्या गोष्टींवर चर्चा करताय? कोण कोणाला जाऊन भेटला, याच्यावर चर्चा करताय. इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे, महाराष्ट्रासमोर कुठचेच प्रश्न नाहीयेत. पत्रकार फक्त सकाळचा भोंगा वाजला की त्या भोंग्यातून पडलेलं प्रदूषित ऍटमॉस्फिअर गोळा करायचं आणि त्याच्यावर चर्चा. ठीक आहे, मला अवधूतजी मला मुद्दा लक्षात आला. मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय. मी वसंत मोरेंकडे जातोय. वसंत मोरेजी, शिवसेना म्हणजे प्रामुख्यानं संजय राऊत आणि शिवसेना हा मुद्दा घेऊन सारखं